ऐक काय रे 4 किलोमीटरच धावलोय पण तू एवढा दमलास 4 किलोमीटरच तुला सवय आहे दुष्यंत रोज जॉगिंग करण्याची आणि मला रोजची सवय आहे. एकदा का दारूने मला सोडलं ना 4 काय 40 किलोमीटर सहज धावेन. बरं ऐक तू आता घरात मस्त सेट झालायस. आता लवकरात लवकर स्वानंदीच्या जवळ जा. एकदा का तुझ्या जवळ गेलास ना की ही बाजी आपण सहज जिंकू. येस बॉस. चल. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय सुजितराव, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हा जॉगिंग वगैरे. हा बरं, हे तुझं तिकडचं रुटीन दिसतंय. म्हणजे सकाळी व्यायाम किंवा जॉगिंग आणि मग ऑफिस. हो सर. कुठल्या कंपनीत जॉब करतोस तू? सर मी इंट्रा रेड नावाची एक कंपनी, सॉफ्टवेअर कंपनी. त्याचं हेड ऑफिस कुठे आहे? ह्युस्टनला, टेक्सासमध्ये. बर. अरे मी असं ऐकलंय की तिथे 40 तासांपेक्षा जास्त काम करायचं नाही असा लेबर लॉ सांगतो, बरोबर ना? हो बहुतेक, कारण मी पण असं ऐकलं होतं पण मला कल्पना नाही. मी कॅलिफोर्नियाला असतो. अच्छा अच्छा. काय रे तिकडे कॅम्पस इंटरव्ह्यू मधनं जॉब मिळाला का इथे आधी कुठेतरी नोकरी करत होतास? ऍक्च्युली एका मित्राच्या रेफरन्सनी मी तिथे गेलो होतो. बर. त्याआधी इथे एका छोट्या स्टार्टअप मध्ये काम करत होतो. कुठे? परफेक्ट सिस्टम्स नावाचा एक. परफेक्ट सिस्टम्स. मनोज खन्ना MD आहेत, बरोबर आहे? आणि त्यांचं ऑफिस BKC मध्ये आहे, करेक्ट? हो. मग तू कुठे होतास? BKC का MIDC? ऍक्च्युली थोडे दिवस MIDC मध्ये, थोडे दिवस BKC मध्ये. अरे पण तू तर बॅक ऑफिसला काम करतोय असं म्हणालास ना? हो म्हणजे मी थोडे दिवस बॅक ऑफिस मध्येच काम केलं होतं म्हणून BKC ला होतो. दुष्यंत, मला वाटतंय तुझी झोप नीट झालेली दिसत नाहीये. जा जाऊन आराम कर जा. डॅड सकाळी सकाळी किती प्रश्न विचारताय विचारायला. त्याला कोर्टात उभं गेल्यासारखं वाटत असेल. आणि तो बॅक ऑफिसला होता, फ्रंट ऑफिसला होता, कुठे असणार आहे, काय करणार आहे, त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय, ते सगळं तो आणि स्वानंदी काय ते बघून घेतील आपापसात. बरं, हा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आपल्या घरामध्ये आता जे काही घडलंय ते बाहेर कुठेही कळता कामा नये. बरं सुजितराव, तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे, जरा या आतमध्ये या. आलो डॅड. डॅड, तुम्ही बोलावलं का मला? डॅड डॅड काय महत्वाचं बोलायचं होतं तुम्हाला? डॅड, आम्हा दोघांनाही का बोलावलं तुम्ही इथे? काही काम आहे का? तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये तुम्हाला? तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला असं वाटतं की फक्त तुम्हीच हुशार आहात आणि बाकीचे सगळे मूर्ख आहेत. तुम्ही तर ऐकलं असेल ना की मांजर दूध पिताना डोळे बंद करून पितं आणि त्याला असं वाटतं की कोणीच आपल्याकडे बघत नाहीये, पण सगळं जग त्याच्याकडे बघत असतं. डॅड, मांजर दूध काय चाललंय? काय काम आहे ते सांगा ना. तुझ्या कबुली जबाबावर मला तुझी सही हवी आहे. काय? कसला कबुली जबाब डॅड? संचिता, मी तुझा सासरा आहे आणि तुझ्या नवऱ्याचा बाप. सर्वार्थानं बाप आहे मी, अगदी सर्वार्थानं. काय ना, सुजितचा मी कबुली जबाब लिहून घेणार आहे की त्यांनी दुष्यंतला ह्या घरामध्ये प्लांट केलाय आणि त्याला तुझी साथ आहे. तुम्ही दोघांनी मिळून दुष्यंतला ह्या घरामध्ये आणलाय. डॅड, डॅड काही काय? आमचा काय संबंध त्या दुष्यंतशी? तो स्वानंदीचा बॉयफ्रेंड आहे ना.
आम्ही का आणू त्याला इथे? काही म्हणजे एक्झॅक्टली डॅड. दुष्यंतला आम्ही का प्लांट करू? स्वानंदी आणि दुष्यंत कदाचित आधीपासून एकमेकांना ओळखत असतील आणि ते त्यांचं काय ते बघून घेतील ना. आपल्याला काय, आमचा काय संबंध डॅड त्याच्याशी? हा. सुजितराव, तुम्ही विसरला आहात का की स्वानंदीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा खरा बाप कोण आहे हे मला माहिती आहे. त्याची तुम्हाला आठवण करून द्यायची गरज आहे. किती वेळा तुम्हाला मी सांगितलंय पण तुम्ही माझं ऐकतच नाही आहात. अरे सगळं कसं व्यवस्थित शांतपणे चालू होता, पण स्वतःची अक्कल वापरून त्या दुष्यंतला ह्या घरामध्ये आणायची काय गरज होती? स्वानंदीचं हे प्रकरण, तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे हे प्रश्न विचारणं, हे सगळं विसरले होते ते. तुम्ही ना मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारलाय. अरे स्वतःची अक्कल वापरायची काय गरज होती? डॅड, स्वानंदीच्या बाळाचा बाप कोण आहे हा प्रश्न विचारणं लोक विसरले आहेत. पण त्यांना या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालंय अजून. कमॉन डॅड, इन फ्युचर कोणी आपल्या समोर आलं असतं, आपल्याला प्रश्न विचारला असता, आपण काय उत्तर देणार होतो? हे बघा, ही टांगती तलवार सतत माझ्या डोक्यावर होती आणि मला झोप लागायची नाही, मला काही सुचायचं नाही. ठीक आहे ना, ठीक आहे, आलाय दुष्यंत समोर. इफ ही इज ओनिंग अप ऑल दिस रिस्पॉन्सिबिलिटी ऑन हिमसेल्फ, मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? तो जबाबदारी घ्यायला तयार आहे ना स्वानंदीच्या बाळाची. नाही, तुम्हाला एक गोष्ट कळत नाहीये डॅड. हा दुष्यंत आता स्टोरीत आल्याने ना एक स्टोरीत नवीन ट्विस्ट आलाय. स्वानंदी आणि मणीचं आयुष्य बर्बाद होणार आहे हा दुष्यंत आल्यामुळे. स्वानंदी आणि मणी एकमेकांपासून लांब जातील, या घरापासून देखील लांब जातील. या घराचा खरा वंश मी होतो आणि इथून पुढे सुद्धा मीच राहणार. तसंही तुम्ही तुमचे सगळे हक्क, या घराचा खरा वारस तुमच्या लाडक्या मुलाला करणार होतात ना. पण आता दुष्यंत आल्याने त्या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत.